जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण चाललेलो आहे पन्हाळगड पाहण्यासाठी। तर आपल्यासोबत आपले गावाकडील मित्र आहेत शुभम, धनराज, शुभम। चला तर आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये उंचावर वसलेला पन्हाळा किल्ला महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक आहे। कोल्हापूरच्या जवळ असलेल्या या भव्य किल्ल्याचा विस्तार दूरवर पसरलेला आहे। इथल्या प्रचंड तटबंदी, प्राचीन दरवाजे, प्राचीन इमारती शौर्याच्या आणि लढायांच्या कथा सांगतात। इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी हे ठिकाण एक अनमोल ठेवा आहे। आपण आता येऊन पोचलोय वीर शिवा काशीद यांच्या स्मारकाजवळ। सिद्धी जोहरने ज्यावेळी पन्हाळगडाला वेढा दिला होता त्यावेळी महाराजांना वेढ्यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी शिवा काशीद यांचे बहुमूल्य योगदान आहे। शिवा काशीद यांनी महाराजांचा वेश घेऊन सिद्धीला गुंतवून ठेवले आणि त्यामुळे महाराज वेढ्यातून निसटले। ज्यावेळी सिद्धीला शिवा काशीद यांची ओळख पटली त्यावेळी शिवा काशीद यांना वीरमरण आले व शिवा काशीद हे नाव इतिहासात अमर झाले। वीर शिवा काशीद यांच्या स्मारकापासून थोड्या अंतरावरच बाजीप्रभू देशपांडे यांचे स्मारक आहे। राजे ज्यावेळी पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटून विशाळगडाच्या दिशेने चालले होते त्यावेळी सिद्धी जोहरचे सैन्य पाठलाग करत होते। तेव्हा बाजीप्रभूंनी ते सर्व सैन्य घोडखिंडीत थोपवून धरले। त्या लढाईतच बाजीप्रभूंना वीरमरण आले। आपण आता येऊन पोचलोय अंधारबाव ही वास्तू पाहण्यासाठी। ही वास्तू 3 मजली आहे। ह्या पायऱ्या उतरून खाली गेल्यावर आपण इमारतीच्या मधल्या मजल्यावर पोचतो। इमारतीच्या सगळ्यात खालच्या मजल्यात एक विहीर आहे। किल्ल्याला हा एक प्रमुख पेयजल स्रोत होता। इमारतीच्या मधल्या मजल्यावर एक चोर दरवाजा आहे व वरती शेवटच्या मजल्यावर पहारेकऱ्यांसाठी छोट्या छोट्या खोल्या बनवलेल्या आहेत। पन्हाळा किल्ल्याला 1200 वर्षांचा इतिहास आहे। हा किल्ला पहिल्यांदा शिलाहार राजा भोज यांनी बांधला। यांच्यानंतर यादव, बहमनी राजे, आदिलशाही, मोगल, मराठे
आणि शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात राहिला. आपण आता येऊन पोचलोय 3 दरवाजामध्ये. 3 दरवाजा हा पश्चिमेकडील सर्वात महत्त्वाचा दरवाजा आहे. दरवाजावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. विजापूरचा सेनापती अफजल खान याच्या मृत्यूनंतर झालेल्या गोंधळात शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये विजापूरकडून पन्हाळा ताब्यात घेतला. विजापूरचा आदिलशहा दुसरा यांनी सिद्दी जोहरच्या नेतृत्वाखाली मे 1660 मध्ये पन्हाळगडाला वेढा घातला. 5 महिन्याच्या वेढ्यानंतर किल्ल्यातील साहित्य संपल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना येथून निघण्याचा निर्णय घ्यावा लागला. आपल्या निष्ठावंत सेनापती बाजीप्रभू देशपांडे आणि मुठभर माणसांसह 13 जुलै 1660 रोजी ते विशाळगडावर पोचले. बाजीप्रभू आणि शिवाकाशीद यांनी शत्रूला विचलित केले, ज्यामध्ये शिवाकाशीद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वरूप धारण करून शत्रूला फसवले. त्यानंतरच्या लढाईत बाजीप्रभूसह अनेक सैनिक शहीद झाले. शेवटी आदिलशहाने पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला, परंतु शिवाजी महाराजांनी 1673 पर्यंत किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. मित्रांनो, आपल्याला 3 दरवाजाच्या शेजारीच एक इथं वास्तू बघायला मिळाली. वास्तूला काय नाव आहे ते आपल्याला काही माहिती नाही,
चला आपण तुम्हाला आतमधून दाखवतो. आपण आत्ता ज्या इमारतीमध्ये आहे ती सज्जाकोटी इमारत आहे. ती इमारत 2 मजली आहे. तर आपण ह्या पायऱ्यावरून दुसऱ्या मजल्यावर चाललेलो आहे. आपण आता मित्रांनो सज्जाकोटी बघितली. असं सांगितलं जातं की सज्जाकोटीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना नजरकैदेमध्ये ठेवलं होतं. पन्हाळा किल्ल्यावरील हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर. हे मंदिर छत्रपती शाहू महाराज यांनी बांधले. मंदिराच्या समोरच एक वाडा आपल्याला पाहायला मिळतो. त्या वाड्यामध्ये आत्ता शाळा भरते. पण ह्या वाड्यामधूनच ताराराणी यांचा राज्यकारभार चालत होता. मित्रांनो आपण आता अंबरखाना बघायला आलोय. समोर जी इमारत दिसते अंबरखान्याची इमारत आहे. अंबरखान्यामध्ये धान्याचे साठा केला जायचा. अशा एकूण 3 इमारती आहेत. एका बघू शकता अंबरखान्याची इमारत आतमधून एकदम सुव्यवस्थित बांधकाम आहे. अंबरखान्याच्या एकूण 3 इमारती आहेत. त्यातील ही पहिली गंगा आणि दुसरी यमुना आणि तिसरी सरस्वती. अशा एकूण 3
अंबरखान्याच्या इथं इमारती आहेत. पन्हाळगडाला 2 महत्त्वाच्या कारणांसाठी ओळखलं जातं. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवछत्रपती आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट ह्याच गडावरती झाली होती, म्हणून या गडाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. मित्रांनो, पन्हाळगड आपला आता पाहून झालेला आहे आणि आपण आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहे. तर भेटू आपण आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.